तर नमस्कार मंडळी, हा ब्लॉग आहे ना, हा परवाचा आहे. तो मी आज अपलोड करते. कारण एक दिवस लेट आहे, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही समजून घेऊ शकता, मला आशा आहे. तर त्या दिवशी आहे ना, सकाळी तर देवपूजा सगळी झाली होती माझी, पण दीपपूजन फक्त राहिलं होतं. ते मला संध्याकाळी करायचं होतं. आता सकाळचं काय होतं, खूप घाई गडबड होऊन जाते. ज्ञानेशचं स्कूल, त्याचा टिफिन, परत त्याला सकाळी लवकर जावं लागतं स्कूलला. त्यामुळे हे सगळं करत बसले, दिवे वगैरे बनवून वगैरे त्याला ओवाळायचं म्हटलं, एक तासभर तरी एक्स्ट्रा जातो आपला. आणि घाई गडबडीत करण्यात काय अर्थ नसतो ना, म्हणून म्हटलं त्याला की ठीक आहे, तू संध्याकाळी आल्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू. तोही तयार झाला. म्हटलं चला ठीक आहे. तर संध्याकाळी आहे ना, मी थोडं लवकरच घातलं होतं देवपूजा वगैरे करायला. कारण कसं होतं, मला आहे ना एकदम रिलॅक्समध्ये शांततेत देवपूजा करायला आवडते. एकदम घाई गडबड आपलं डोक्यामध्ये हे भात लावलाय, कुकर लावला, इकडे देवपूजा करते, तिकडे शिटी वाजते, ह्या गोष्टी नाही आवडत. म्हणून मी कुकर वगैरे सगळं बाजूला ठेवून पहिला आहे ना देवपूजेला बसले होते. इथे देवपूजा वगैरे करून घेतली. आता माझ्याकडे देव तर काही जास्त नाही आहेत, 4-5च देव आहेत. हे सकाळी तर पूजा सगळी करून घेतली होती, फक्त मला दीपपूजन करायचं होतं. दिवा वगैरे मी सकाळीच घासून व्यवस्थित ठेवला होता. आता फक्त दिवा प्रज्वलित केला आणि त्याला हळदी कुंकू लावून अगरबत्ती धूप वगैरे करून फक्त मी घेते. आता मी आहे ना व्हिडिओजमध्ये किंवा स्टेटसला वगैरे ना एकेकांचे भरपूर असे दिवे बघते, म्हणजे पूर्ण मंदिरच दिव्याने भरलेलं असतं त्यांचं पूजेच्या दिवशी आजच्या. पण खरं सांगू का, माझ्याकडे हा एकच दिवा आहे. माझ्याकडे जास्तीचे दिवे नाही आहेत. कसं आहे, मी रेंटने राहते आणि ते आहे ना मी जास्त साहित्य ठेवलेले नाही आहे. तसे माझे गावी भरपूर दिवे, पणत्या वगैरे सगळं आहे, पण आहे ना मी इकडे माझं जेवढं लागतं ना साहित्य मला तेवढंच मी घेऊन आलेले आहे. त्यात कसं होतं, आम्ही दोघेच राहतो, मी आणि माझा मुलगा. त्यामुळे जास्तीचं साहित्य ठेवून काही फायदा होत नाही. फक्त घासा पुसा ते ठेवून जावा, त्यामध्येच मला आहे ना वेळ जातो सगळा. म्हणून मी आहे ना ते सगळं साहित्य थोडं कमीच आहे माझ्याकडं. मी जास्तीचं साहित्य काही घेऊन आले नाही. माझ्या गावी बघाल ना तुम्ही तर एवढं साहित्य आहे की ते बघूनच फक्त विचार पडतो की हे करायचं कधी. म्हणजे साफसफाई म्हणा, देव घासायचे, देव पण खूप आहेत माझ्या गावी. त्यावर इथं मी जास्त नाही. आणि कसं आहे, मी घेऊन येऊ शकत नाही देव आमच्याकडे, म्हणजे माझ्याकडे. म्हणजे ते माझ्या गावी तशी पद्धत आहे की मी घेऊन येऊ शकत नाही ते देव, म्हणून ते तिथेच आहेत. आणि इथे फक्त मी घरामध्ये आपलं देव असावेत म्हणून 4 देव आपले, एक कुलस्वामी वगैरे असं आहे ना, एवढीच पूजा मांडलेली आहे त्यांचीच. बाकीचं एक्स्ट्रा काही माझ्याकडे देव नाही आहेत. तर त्यांची पण पूजा करायला आहे ना मला म्हणजे टाईम जातो. 4-5 देव आहेत पण खूप टाईम जातो. तर असो, इथे आहे ना देवपूजा वगैरे मी मस्तपैकी करून घेतली शांततेत. त्याच्यानंतर ज्ञानेशला ओवाळण्यासाठी दिवे बनवायचे होते, तेच बनवायला घेतले होते. कणिक वगैरे व्यवस्थित मळून वगैरे घेतली. आता काही जास्त वेळ ठेवून नाही दिली ती कणिक, डायरेक्टच जरा जादा वेळ मळली आणि मग बनवायला घेतले दिवे. आता कणिक तर मी किचन कट्ट्यावर मळली होती, पण मला उभा राहून बनवण्याची काही इच्छा नव्हती दिवे. म्हणलं चला खाली बसू, मांडी घालून आपलं आणि बनवून घेऊ दिवे. जास्त काही बनवायचे नव्हते, मी 5च बनवते. कोणी 7 बनवतो, कोणी 11 बनवतो, कोणी 5 बनवतं. मी 5च बनवते दरवर्षी. आता इथे एक असं झाली कॉमेडी की ज्ञानेशला आहे ना, काल त्याने व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवर की फ्लावरवाले दिवे तसले बनव म्हणत होता तो. तर त्याने सगळी मला जोडणी करून दिली, म्हणजे सीझर काही सुरी वगैरे आणून ठेवून दिली तिथं की तशा पद्धतीचे दिवे बनव म्हणून. मग ते मी प्रयत्न करत होते, पण मला काही ते जमले नाही. पहिल्यांदाच बनवणार होते, त्यामुळे काही परफेक्ट असे वाटले नाही मला. त्याची ते पाकळ्या वगैरे मला आवडलं नाही ते. म्हटलं चला आपलं रेग्युलर प्रमाणे आहेत ना तसे बनवून घेऊ. त्यातमध्ये कसं झालं होतं, उशीरही खूप झाला होता. पूजा वगैरे मांडून सगळे होईपर्यंत मला 6:30 झाले होते. आता दिवे वगैरे बनवून त्याला ओवाळायला 7:15 होतील. आणि कसं होतं, 7:15 वाजेपर्यंत एक बरं वाटतं नाही का संध्याकाळची देवपूजा. त्याच्यानंतर वेळ झाला की नको वाटतं. म्हणून म्हटलं चला पटकन उरकून घेऊया. ते सगळं बाजूला ठेवले, तसले फ्लावरवाले दिवे वगैरे बनवण्याची नाटकं, आणि म्हटलं चला आपले साधेच बनवून घेऊ. इथे साधे दिवे बनवायला घेतले. तोपर्यंत तो आला. तो म्हटला की मम्मा थांब मी एक बनवतो दिवा. म्हटलं चल बनव. पण तो व्हिडिओमध्ये यायला तयार नव्हता. म्हटलं व्हिडिओ बंद कर, मी बनवतो दिवा. मग ठीक आहे म्हटलं. तर एक दिवा त्याने बनवला होता, पण त्याला जमला नाही व्यवस्थित. खालून आहे ना तो हे तुटत होता, फाटत होता, म्हणजे तळातूनच.
मग त्यामध्ये तेल नाही बसणार नाही व्यवस्थित, म्हणून मी मग तो मोडला आणि परत मी माझ्या पद्धतीने बनवला. इथे 5 दिवे वगैरे बनवून घेतले, त्यामध्ये तेल टाकून वाती वगैरे टाकून घेतल्या आणि उशीर खूपच होत होता म्हणून म्हटलं चला आता पटपट उरकून घेऊ. इथे त्याला ज्ञानेशला बसवला आणि ओवाळायला घेतले. आता तुम्ही बघू शकताय खाली मी मसाल्याचा डबा ठेवलेला आहे. खरंच सांगते माझ्याकडे आहे ना खूपच सामान कमी आहे. तुम्हाला जर होम टूरचा जर व्हिडिओ दाखवला ना तर तुम्ही म्हणाल मला की हिच्याकडे काहीच नाही आहे साहित्य. एकदम जेवढे म्हणजे एका माणसाला लागतं ना तेवढंच साहित्य आहे माझ्याकडे. एखादं बॅचलर लोक कशी राहतात तशा पद्धतीने आहे. फक्त वस्तू वगैरे आहेत, फ्रीज वगैरे बाकीच्या आहे माझ्या, बेड, फ्रीज, सिलाई मशीन वगैरे आहे. पण आहे ना बाकीची अशी भांडी वगैरे माझ्याकडे खूप कमी आहेत. त्यामुळे मग इग्नोर करा त्या गोष्टीला आणि समजून घ्या की नाही का. त्याच्यानंतर मला मसाल्याचा डबा सकाळी धुवून ठेवला होता, तोच मला भरायचा होता. म्हटलं चला आता तो पण भरून घेऊया. आतले छोटे छोटे वाट्या होत्या ना त्यामध्ये मसाले शिल्लक होते, पण बाहेरचा हा डबाच मला खूप घाण वाटत होता झाल्यासारखा. म्हटलं चला तर ते भरून ठेवूया. आणि तो भरून ठेवत असताना किचन कट्ट्यावर ह्याने आहे ना मी बाहेर काम करत होते तोपर्यंत सगळं ते कणिक घेऊन परत दिवे बनवण्याचा प्रयत्न वगैरे केला होता राहिलेल्या पिठाचे वगैरे. तर त्याचे गोळे गोळे सगळ्या किचन कट्ट्यावर करून ठेवले होते. तेच मी त्याला विचारत होते कसली गोळे, तर तो म्हटलं की मी बनवत होतो दिवे पण माझ्याकडून बनतच नव्हते. मग म्हटलं चला जाऊ दे ठीक आहे. तर इथे मी हे भरून घेतला, मग काय ते मसाल्याचा डबा भरून घेतला व्यवस्थित आणि पुसून वगैरे व्यवस्थित ठेवून दिला. त्याच्यानंतर आज स्वयंपाक काय जास्त बनवायचा नव्हता. सकाळी आहे ना मी स्वयंपाक सगळा माझा झाला होता तयार. म्हणजे कसं संध्याकाळची हे असं काही कार्यक्रम असला म्हणजे देवपूजेचं वगैरे एक्स्ट्रा काय असलं ना की संध्याकाळची खूप गडबड होऊन जाते. म्हणून मी सकाळी बाकी एक्स्ट्राची जे स्वयंपाक भाजी आणि आमटी वगैरे बनवून ठेवली होती. फक्त चपात्या आणि भात मला गरम गरम बनवायचा होता. आता ते पण किती 4 चपात्या दोघांसाठी आणि एक वाटीबरोबर भात लागत नाही आम्हाला. वाटीभर ठीक आहे तेवढा होतो बसू आम्हाला, कारण आम्ही भात खातो जास्त. तर तेच लावायचं होतं. मग सगळं उरकून वगैरे घेतलं, किचन कट्टा वगैरे व्यवस्थित करून घेतला, सगळा पसारा वगैरे तिथला काढून घेतला आणि रिलॅक्समध्ये आहे ना मला वाटतं 8:30 वाजता मी स्वयंपाकाला लागले होते, कारण मला फक्त चपात्याच गरम गरम लाटायच्या होत्या. एक साईडला तर झालं होतं.